प्रथम लिंकवर क्लिक केल्यानंतर लॉग इन पेज ओपन होईल। लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर तिथे अंगणवाडी सेविकेचा यूजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाका। कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इनवर क्लिक करा। OTP टाका। OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट करून लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड आपल्याला समोर दिसेल। त्यानंतर डाटा एंट्रीवरती क्लिक करून तिथे चेक NPCI मॅपिंग स्टेटस यावर क्लिक करावे। तिथे अंगणवाडी ताईने भरलेले फॉर्म आपल्याला दिसतील। त्यानंतर समोर ॲक्शनमध्ये चेक NPCI मॅपिंग स्टेटसवर क्लिक करावे। तिथे अशा प्रकारे आधार नॉट मॅप विथ NPCI असा एरर येईल, त्याला ओके करा। परत चेक NPCI मॅपिंग स्टेटसवर जा, ओके करा। त्यानंतर अशा प्रकारे जे लाभार्थी बेनिफिशरी आधार हॅज बीन मॅप अशा प्रकारे मॅप होतील व ते लाभार्थी या यादीमधून निघून सुपरवायझरच्या लॉग इनला व्हेरीफायला येतील। अशा प्रकारे जे लाभार्थी समोर दिसतील ते चेक NPCI मॅपिंग स्टेटसवर क्लिक करून ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांचा अशा प्रकारे मेसेज येईल व ज्यांचे DBTला लिंक नाही त्यांचा एरर येईल। मग त्यांना त्या पालकांना त्या लाभार्थ्यांना बँकेत आधार लिंक करायला सांगायचे आहे व त्यानंतर ते पुन्हा दुसऱ्या दिवशी चेक NPCI मॅपिंग स्टेटसवर क्लिक करून व्हेरीफाय करायचे। ओके। यानंतर सुपरवायझर अशा प्रकारे लिंकवरून लॉग इन करून सदर फॉर्म व्हेरीफाय करण्यासाठी येतील।